नमस्कार, मी पवार माधवी. आपण तर नेहमी कोथिंबीरची वडी तर खातोच. आज आम्ही भजी करणार आहे कोथिंबीरची. ती तुम्हाला मी दाखवते आणि काय काय टाकले त्याच्यामध्ये तेही दाखवते. दाखवते बघा. पुढे काय बोलत नाही, एवढंच करते. हे बघा, ह्याच्यामध्ये मी एक बटाटा किसून टाकलेला आहे. हा बघा, हा बटाटा किसलेला आहे आणि कोथिंबीर आहे त्याच्यामध्ये. आणि अर्धी वाटी बेसन टाकणार आहे, अर्धी वाटी 2 चमचे तांदळाचं पीठ आहे त्याच्यामध्ये आणि अर्धी वाटी बेसन आहे, चण्याचं पीठ आहे. त्याच्यामध्ये मी टाकणार आहे लाल मसाला, आणि थोडी हळद, धने जिरेपूड थोडीशी टाकते आणि चवीपुरतं मीठ टाकते त्याच्यामध्ये. तेल गरम करायला ठेवलं आहे आणि हे बघा, चिंचेचा कोळ केला होता मी, तो घालते त्याच्यामध्ये. थोडा आंबट पण यायला. आपण पाणी घालून भिजवून घेऊया. थोडं थोडं पाणी घालून घेते, कारण ते बटाटा आहे, बटाट्याला पाणी पटकन सुटतं, म्हणून थोडा घट्टच करायचं आहे. आपण वडी तर खातोच, तर म्हटलं आपण भजी पण करूया कोथिंबीरची. हे बघा, एवढंच मी घट्ट मिश्रण ठेवणार आहे आणि मी चमच्याने सोडणार नाही, कारण मला चमच्याने येत नाही, हाताचा अंदाज आहे मला, तर मी छोटे छोटे हाताने सोडते भाजी. हे बघा, मी ह्याच्याने मिश्रण करून घेतलं. चमच्याचा अंदाज येत नाही, तर मी तेल गरम करायला ठेवलंच होतं. ते थडथडते, कारण ते प्लेटमधलं थोडं पाणी पडलं त्याच्यामध्ये, म्हणून तो थडथडतच राहतो आहे. तर आपण त्याला आता छोटे छोटे भाजी टाकूया. हे बघा, थोडासा बटाटा किसून टाकला आहे, म्हणजे थोडा चव यायला बटाट्याची पण भाजी. आणि आपल्याला कोथिंबीरचीच भाजी करायची आहे. हे बघा, बटाटा जास्त वेळ ठेवला ना लगेच लाल होतो, पटकन करायचं. आणि थोडी कोथिंबीर माझी लाल झाली होती, मी म्हटलं जास्त दिवस ठेवली ती अजून पिकून फेकून द्यायला होईल. महाग किती आहे बाहेर, महाग म्हणजे म्हटलं तर 50 रुपये गट्टी आहे कोथिंबीरची. म्हटलं आपण भजी करूया त्याची, शॉर्टकट. डबल टिबल काम नाही करायचं, उकळवा, मग त्याची छोटे छोटे वडी काढा. हे बघा, मी ह्या पद्धतीत त्याची भजी सोडते. तांदळाचं पीठ ह्याच्यासाठी टाकलं, कारण कुरकुरीत पण यायला, कारण मी त्याच्यामध्ये ते खायचा सोडा वगैरे वापरत नाही, म्हणून आम्ही तांदळाचंच पीठ वापरतो. हे फुलण्यासाठी टाकतात ना, ते नाही टाकलं. गॅस फास्ट करूया. काळं आहे ना, मी उकडीचे मोदक नव्हते केले, तळणीचे मोदक केले होते गव्हाच्या पिठाचे. त्याच्यासाठी म्हटलं तेल आहे, तर आपण थोडी आज भजीही काढूया आणि आपली कोथिंबीर पण आपल्या पोटात जाईल ह्यापासून. वडी करायला खूप खटपट आहे. वाफवून घ्या, मग पुन्हा त्याची वडी पाडा, मग तळा, मग हे सोपं पडतं काम. हे बघा, मस्त झाले, असे लाल चांगले झालेत आणि कोथिंबीर वडीसारखा सुगंध येतो आहे. जसे आपण कोथिंबीर वडी तळतो ना, तसं सुगंध येतो आहे. बटाटा पण आहे, पण बटाटा एकदम मी बारीक किसून घेतला आहे. किसून म्हणजे आपले ते अद्रक किसतो ना, त्या किसणीवरती किसून घेतला छानसा.
आपण काढून घेऊया. हे गॅस स्लो करते नाहीतर करपेल. चमच्याने आहे ना ते मोठं आलं असतं आणि मोठे मोठे आले असते थापे, म्हणून म्हटलं आपण छोट्या छोट्या हाताने टाकूया, चिमूट चिमूट. पाण्यामध्ये हात धुवून घेते, कारण परत त्या भांड्याला लागायला नको, म्हणजे ते खराब होतं ना, चांगलं नाही दिसत ते आणि सगळं खरकटल्यासारखं होतं उष्ट. हे बघा आपली भजी झाली. जास्त तेल टाकलं, स्लो करते आणि हे टाकून घेते त्याच्यामध्ये. कशी वाटते माझी रेसिपी जी तुम्ही मला नक्की सांगा. खूप कमी मला फॉलो करता, आवडत नाहीत का माझे व्हिडिओ तुम्हाला? थोडेसेच लोक बघतात, भारी भारी 50 लोक बघतात. एखादा लाईक येतो त्याच्यामध्ये. मला असं वाटतं मी आवडत नाही आहे तुम्हाला लोकांना, माझा स्वयंपाक पण आवडत नाही. हे बघा हे टाकले, आता हे आपण काढून घेऊया. हे बघा ही भाजी कुरकुरीत छान झाली आहे. गॅस बंद करते आणि काढते. आपली कुरकुरीत भजी तयार आहे कोथिंबीरची. हे बघा अशा पद्धतीमध्ये मी भजी केली. आवडल्यास तर लाईक शेअर सबस्क्राईब करा, मला फॉलो करा आणि तुम्ही पण करून बघा. छान लागते कोथिंबीरची वडी. कोथिंबीरची वडी भजी चांगलीच लागते. बटाटा किसून टाकायचं त्याच्यामध्ये, छान लागतं. मी त्याच्यात कांद्याचा वापर कुठलाच केलेला नाही, फक्त बटाटा आणि कोथिंबीर एवढंच घेतले आणि आज चिंचेचं आगळ टाकलं. आपल्या वड्या करतो असं छानसं केलेलं आहे. खाल्लं तर चांगलं लागेल. तुम्ही पण करा, तुम्ही खाऊन बघा, नक्कीच आवडेल तुम्हाला आणि फॉलो करा मला. बाय.